नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे सुका बोंबील मसाला। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी सर्वप्रथम मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। आता यात मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यात मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। आता हा कांदा आपल्याला 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परतवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा परतवून झालेला आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेते। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे। इथे आपला टोमॅटो सुद्धा परतवून झालेला आहे। आता यात मी 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते। लसूण घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता यात मी अर्धा चमचा घरगुती मसाला घालून घेते, पाव चमचा हळद पावडर। आता हे मसाले आपल्याला यात व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्याच्या मोठ्या फोडी सुद्धा करून घालू शकता। मी इथे बारीक काप करून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपल्याला थोडंसं पाणी घालून हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। यासाठी मी यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मग यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे बटाटे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत। आता इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे बटाटे शिजले आहेत की नाही ते पाहून घेऊया। इथे या रश्याला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आपले बटाटे सुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत। इथे मी 7 ते 8 सुके बोंबील घेतलेले होते। ह्याला मी व्यवस्थित असे स्वच्छ करून घेतलेले आहे। एका बोंबलाचे 3 तुकडे करून घेतलेले आहेत। असे मी व्यवस्थित सगळे बोंबील स्वच्छ करून तुकडे करून घेतलेले आहेत। हे बोंबील मी पाण्यात 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलेले होते। आता हे मी या रश्श्यात घालून घेते। इथे हे बोंबील आपल्याला रश्श्यात घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता या रश्श्यात पाणी न घालता फक्त झाकणावरच पाणी ठेवून देणार आहे आणि 5 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहे। इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपले बोंबीलसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आता हे मी एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेणार आहे। तर तुम्हाला माझी आजची ही सुका बोंबील मसाल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।